आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे रडत बसण्यापेक्षा लढायला शिका. विचार बदला, आयुष्य बदलेल. नमस्कार मित्रांनो, स्पर्धानिधी अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण अर्थशास्त्र विषयाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचं हे लेक्चर क्रमांक 3. या अगोदर मी लेक्चर क्रमांक 1 आणि लेक्चर क्रमांक 2 हे आपल्या चॅनलवर टाकलेले आहे. कृपया बघितले नसेल तर बघून घ्या, कारण ते तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील आगामी एक्झामसाठी. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्या लेक्चरची लिंक दिलेली आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची पण लिंक दिलेली आहे. ते जॉईन करून ठेवा. वेगवेगळ्या अपडेटसाठी किंवा वेगवेगळ्या माहितीसाठी ते तुम्हाला उपयुक्त ठरतील. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, माझं लेक्चर बघितल्यानंतर खरंच असं वाटत असेल की लेक्चरमध्ये काहीतरी क्वालिटी आहे, काहीतरी वेगळेपणा आहे, खरंच एक्झामला उपयुक्त ठरतील असं लेक्चर्स आहे, तर कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आलं लक्षात? आता मी तुमचा कुठलाही जास्तीचा वेळ घेणार नाही आणि सरळ आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. आता मित्रांनो बघा, सुरुवात करण्या अगोदर एक महत्त्वाची, फक्त 1 मिनिट घेतो तुमचा, महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो. आपली अर्थशास्त्र विषयाची ऑनलाईन बॅच आहे. एकदा का तुम्ही ही बॅच बघितली तर तुम्हाला नंतर कधीच कुणाची इकॉनॉमिक्सची बॅच घेण्याची बघण्याची गरज पडणार नाही, म्हणजे नाही. ही प्रॉमिस आहे माझं तुम्हाला. कारण इकॉनॉमिक्स या विषयाचं वन स्टॉप सोल्युशन मी या बॅच मध्ये दिलेलं आहे. इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट ही बॅच बघितल्यानंतर तुमचा आवडता सब्जेक्ट बनून जाईल. इतकं सुंदररित्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे. अगदी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, बेसिक पासून हाय लेवल सगळं आलं लक्षात. आणि अगदी माफक फीज मध्ये सध्या मी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे कृपया कुठलाही विचार न करता सरळ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करा, बॅचला जॉईन होऊन जा, बॅच घ्या आणि बघत बसा. आलं लक्षात? चाल, आता मित्रांनो आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. बघा, परत एकदा एक गोष्ट सांगतो, जर लेक्चर क्रमांक 1 आणि 2 बघितलं नसेल तर कृपया बघून घ्या. कारण काही गोष्टी तसं तर समजायला अडचण येणार नाही, पण थोड्याफार काही गोष्टी त्यामध्ये पण मी सांगितलेल्या असतात. त्याच्या आधारे पण मी पुढे काही गोष्टी सांगत असतो. त्यामुळे बघितलं तर तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. आता बघा मित्रांनो, खालीलपैकी प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणती, बघा प्रश्न काय वाचा, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची किंवा मापनाची अंदाज पद्धती नाही. ओके, म्हणजे हा प्रश्न वाचून आपल्याला एक गोष्ट लक्षात आला की आपला जो प्रश्न आहे तो आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीवर. कारण प्रश्न काय विचारला, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची किंवा मापनाची अंदाज पद्धती नाही, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीवर आपला प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. ओके, पहिलं ऑप्शन दिलंय मित्रांनो आपल्याला उत्पादन पद्धत, दुसरं ऑप्शन दिलंय आयात निर्यात पद्धत, तिसरं ऑप्शन दिलंय उत्पन्न पद्धत आणि चौथं ऑप्शन दिलंय खर्च पद्धत. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलं आणि आपल्याला पर्यायी उत्तर फक्त अ ब, फक्त क ड, फक्त ब आणि फक्त ड. म्हणजे आपल्याला विचारलंय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची खालीलपैकी कोणती पद्धत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, याच्यातल्या काही पद्धती या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या आहे किंवा काही पद्धतीनुसार आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो, पण अशा पण याच्यात काही पद्धती आहेत ज्याच्यानुसार राष्ट्रीय उत्पन्न आपण मोजू शकत नाही किंवा त्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती नाही. ओके, आता या प्रश्नाकडे मी थोडस उशीर येतो. अगोदर तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. सगळ्यात महत्वाची ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आता या प्रश्नाचं ज्यावेळेस मी अनालिसिस सांगणार आहे त्यावेळेस ते एकदम इतकं सुंदररित्या सांगणार आहे ना, तुम्ही याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या कोणत्या आहेत, भारतात कोणत्या वापरतात आणि प्रत्येक पद्धतीनुसार देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात हे एकदम अगदी व्यवस्थितरित्या सांगणार आहे, जे तुम्ही कधीच विसरणार नाही. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? अगदी उदाहरण देऊन अगदी सगळे व्यवस्थितरित्या मी ह्या गोष्टी सांगणार आहे. फक्त लेक्चर शेवटपर्यंत बघा, मला पूर्ण विश्वास आहे अशा प्रकारे तुम्ही कधीच कुठून इकॉनॉमिक्स शिकले नसतात. आलं लक्षात? ओके, आता लक्षात घ्या. चला, आपल्याला प्रश्न काय, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची किंवा मापनाची अंदाज पद्धती नाही. ओके, हा प्रश्न थोडासा बाजूला ठेवा, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ओके, बघा मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एकूण 3 पद्धती आहेत. बोला, राष्ट्रीय उत्पन्न तर कळालं तुम्हाला, एखाद्या देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा ज्या असतात किंवा त्याच्या ज्या किमती असतात ते म्हणजे त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असतं. मग या एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आपण किती पद्धतीनुसार मोजू शकतो? 3 वेगवेगळ्या पद्धतीनुसार आपण एखाद्या देशात निर्माण झालेलं राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो. आणि म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एकूण 3 पद्धती आहेत. बोला, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एकूण किती पद्धती आहेत? 3. बोला, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एकूण किती पद्धती आहेत? 3. त्यामध्ये पहिली पद्धत आहे मित्रांनो उत्पादन पद्धत, तिला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोडक्शन मेथड.
दुसरी पद्धत आहे मित्रांनो उत्पन्न पद्धत, हिला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्कम मेथड. आणि तिसरी पद्धत आहे मित्रांनो खर्च पद्धत, हिला इंग्लिशमध्ये म्हणतात एक्सपेंडिचर मेथड. चला सांगा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे एकूण किती पद्धती आहेत? 3. बोला, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे एकूण किती पद्धती आहेत? 3. पहिली कोणती? उत्पादन पद्धत. दुसरी कोणती? उत्पन्न पद्धत. तिसरी कोणती? खर्च पद्धत. या 3च पद्धती आहे ज्यानुसार आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो. आता मी परत परत का सांगतो, एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, यावर आयोगाने आतापर्यंत कमीत कमी 10 वेळा प्रश्न विचारलेला आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर आयोगाचे प्रश्न काढून बघा, तुम्हाला लक्षात येईल. फेवरेट प्रश्न आहे आयोगाचा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची खालीलपैकी कोणती पद्धत आहे नाही, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी भारतात कोणत्या पद्धती वापरतात, इतका फेवरेट प्रश्न आहे आयोगाचा. आलं लक्षात? त्यामुळं व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आता परत एकदा फास्ट सांगा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती 3 कोणत्या कोणत्या? उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत. आलं लक्षात? आपला प्रश्न आहे बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणती, बघा खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची अंदाज पद्धती नाही विचारलंय. बघा, उत्पादन पद्धत आहे का? यस आहे. प्रोडक्शन मेथड आहे. दुसरी आयात निर्यात पद्धत आहे का? मी काही सांगितलं का आयात निर्यात पद्धतीबद्दल? नाही, मग आयात निर्यात पद्धत नाही. तिसरं उत्पन्न पद्धत आहे का? आहे. इन्कम मेथड. आणि तिसरी खर्च पद्धत आहे का? आहे. एक्सपेंडिचर मेथड. मग अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या वेगवेगळ्या किती पद्धती आहेत? 3. त्यामध्ये पहिली आहे उत्पादन पद्धत, दुसरी आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी आहे खर्च पद्धत. आयात निर्यात पद्धत ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत नाही. आणि आयोगाने जिथं जिथं चुकवलं तिथं आयात निर्यात पद्धत दिलेलं वेगळा. आयात निर्यात पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत नाही. 3च पद्धती आहे, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत. सांगा मग उत्तर कोणतं असेल? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत नाही. अ आणि ब आहे ना? अ आहे, ब नाही. फक्त क आणि ड नाही आहे, ह्या दोन्ही पद. त्यानंतर फक्त ब, यस, हे आपलं उत्तर असेल. फक्त ब, आयात निर्यात पद्धत. म्हणजे आयात निर्यात पद्धत ही आपली राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची किंवा मापनाची अंदाज पद्धती नाही. क्लिअर पर्यंत? आता अजून महत्वाच्या गोष्टी सांगतो मित्रांनो, अजून फॅक्च्युअल डेटा सांगतो महत्वाचा, आणि त्यानंतर मग अतिशय सुंदर उदाहरण घेतो आणि त्यानंतर सांगतो की उत्पादन पद्धत जी असते तिच्यानुसार एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात, उत्पन्न पद्धतीनुसार देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात आणि खर्च पद्धतीनुसार देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात. त्याच्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. आता बघा मित्रांनो, भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं, बघा लक्षात घ्या इकडे, भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं, तर भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 2च पद्धतीचा वापर होतो. लक्ष द्या इकडे, व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो, खूप महत्वाचं सांगतोय. भारतामध्ये जे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं, तर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 2च पद्धतीचा वापर होतो. एक आहे उत्पादन पद्धत आणि दुसरी आहे उत्पन्न पद्धत. खर्च पद्धतीचा वापर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी होत नाही. अपवादात्मक बांधकाम क्षेत्र वगैरे आहे, पण ते इथं गृहीत धरू नका. जेवढं सांगतो तेवढंच लक्षात घ्या. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी खर्च पद्धत गृहीत धरली जात नाही. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना फक्त 2च पद्धती विचारात घेतल्या जातात. एक आहे उत्पादन पद्धत आणि दुसरी आहे उत्पन्न पद्धत. आता तुम्हाला प्रश्न 2 प्रकारे वेगवेगळा येऊ शकतो. काय? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एकूण किती पद्धती आहेत? किती सांगायच्या? 3. उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत. पण मित्रांनो, अजून टेपमध्ये लेवल आयोग जर पुढे गेला तर असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतो, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? प्रश्न आलेला पण आहे. तर 2च पद्धतीचा वापर होतो. एक उत्पादन पद्धत, दुसरी खर्च पद्धत, उत्पादन पद्धत आणि दुसरी उत्पन्न पद्धत. पण एकूण पद्धती 3 आहेत आणि भारतामध्ये वापर किती होतो? 2 पद्धतीचा. ह्या गोष्टी इथे लक्षात घ्या. क्लिअर? ओके. आता लक्ष घ्या मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या 3 पद्धती आहेत, बरोबर, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या देशामध्ये निर्माण झालेलं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे किंवा एखाद्या देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे हे आपण किती पद्धतीने मोजू शकतो? 3 वेगवेगळ्या पद्धतीने मोजू शकतो. एक आहे उत्पादन, दुसरी उत्पन्न, तिसरी खर्च. आता मी तुम्हाला हे सांगणार आहे, एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन पद्धतीनुसार कसं मोजलं जातं, एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न उत्पन्न पद्धतीनुसार कसं मोजलं जातं आणि एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न खर्च पद्धतीनुसार कसं मोजलं जातं. लक्षात घ्या व्यवस्थित. हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. मी इतकं सोप्या भाषेत सांगणार आहे ना, विसरताच कामा नाही नंतर. फक्त कॉन्सन्ट्रेशन, पेशन्स ठेवायचे. लक्षात? ओके. आता लक्ष घ्या मित्रांनो, आता मला सगळ्यात अगोदर हे सांगा, आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या अगोदर ही गोष्ट लक्षात घेऊ, एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? आता हे सर तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलंय, आता बी सांगताय, सांगणं गरजेचं आहे. आलं लक्षात? ओके. चला सांगा, एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? मी सांगू, एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे त्या देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा. साध्या सोप्या सरळ भाषेत जर सांगायचं झालं तर एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे त्या देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? ओके.
आता मित्रांनो, एखाद्या देशामध्ये 100 वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या तर आपण काय म्हणतो, 100 वस्तू आणि सेवा त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न, असं आपण गृहीत धरू शकतो. पण आपण असं म्हणतो का रे, त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे 100 वस्तू? नाही म्हणत. आपण काय म्हणतो, आपण त्याला कशाच्या रूपात कन्वर्ट करतो किंवा कशात कन्सिडर करतो, पैशामध्ये. कळतंय? म्हणजे ज्या वस्तू आणि सेवा एखाद्या देशामध्ये निर्माण झाल्या त्या वस्तू आणि सेवेची किंमत गृहीत धरतो आणि मग सांगतो त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न एवढं आहे. कळतंय? मग मित्रांनो, देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्या वस्तू आणि सेवेला किमतीमध्ये आपल्याला कन्सिडर 3 प्रकारे करता येतं. किमतीमध्ये कन्व्हर्ट 3 प्रकारे येतं किंवा किमतीमध्ये 3 प्रकारे गृहीत धरता येतं. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत. मग आपल्याला हे बघायचं, एखाद्या देशामध्ये निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा आहे किंवा त्याची जी किंमत आहे ती आपल्याला 3 प्रकारे मोजता येते: उत्पादन पद्धतीनुसार, उत्पन्न पद्धतीनुसार आणि खर्च पद्धतीनुसार. तर ती 3 पद्धतीनुसार वेगवेगळ्या प्रकारे कशी मोजतात ते आपण बघूयात. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? आता लक्ष द्या इकडे. कॉन्सन्ट्रेशन आहे ना? हा, येस. आता इकडे बघा. आपण आता असं समजू, लक्षात घ्या, आपण आता असं समजू. मला एक हे समजण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगा, वस्तू कोण निर्माण करतं रे? वस्तू निर्माण करत असतात उद्योग संस्था किंवा उद्योगधंदे जे असतात ते वस्तू आणि सेवा निर्माण करत असतात. लक्षात, मी बॅच मध्ये मनी फ्लो इन इकॉनॉमी नावाचा एक सब्जेक्ट, एक कॉन्सेप्ट शिकवलेले आहे, अर्थव्यवस्थेतील वित्त प्रवाह. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत, त्या समजण्यासाठी तो फ्लो समजून घ्यावा लागतो. पण मी तो न सांगता तुम्हाला अगदी सुंदररित्या सगळ्या गोष्टी सांगतो, कारण आपल्याला इथं तितका वेळ नाहीये. ओके, चल आता आपल्या मुद्द्याकडे या. भटकू नका, मुद्द्याकडे या. बघा, वस्तू आणि सेवा निर्माण कोण करतं? उद्योग संस्था. कोण निर्माण करतं? उद्योग धंदे जे स्थापन करतात ते काय स्थापन झालेले असतात ते काय निर्माण करत असतात? वस्तू आणि सेवा. ओके, आणि त्या देशामध्ये निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा म्हणजेच त्या देशाचं काय असतं? राष्ट्रीय उत्पन्न. ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, मी असं म्हणलं की आपल्या भारत देशाचं उदाहरण घेऊयात. उदाहरणार्थ, फक्त उदाहरण सांगतो. ओके, भारत देशामध्ये एकच उद्योगधंदा आहे किंवा एकच उद्योग संस्था आहे. लक्षात द्या इकडे, भारत देशामध्ये एकच उद्योग संस्था आहे. व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो, खूप सुंदर सगळ्या गोष्टी कळणार आहे. भारत देशामध्ये एकच उद्योग संस्था आहे आणि या एका उद्योग संस्थेने एका आर्थिक वर्षामध्ये भारतामध्ये एकच पेन निर्माण केला. चला सांगा, भारत देशामध्ये एकच उद्योग संस्था आहे असं गृहीत धरा फक्त, आणि या उद्योग संस्थेने एका आर्थिक वर्षामध्ये एकच पेन निर्माण केला. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की त्या आर्थिक वर्षाचं भारताचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे 1 पेन, एवढाच अर्थ होतो. पण मग असं आहे का रे, असं म्हणता का तुम्ही आमच्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न 1 पेन आहे? नाही. तुम्ही त्याला कशामध्ये कन्व्हर्ट करता किंवा कशामध्ये कन्सिडर करता किंवा कशामध्ये गृहीत धरता? पैशामध्ये. कळतंय? म्हणजे तुम्हाला जर तुमच्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सांगायचं असेल तर तुम्हाला या पेनाची काय सांगावं लागेल रे? सांगा, पेनाची काय सांगावं लागेल तुम्हाला? पेनाची काय सांगावं लागेल? किंमत सांगावं लागेल. मग आपण असं गृहीत धरूया की या पेनाची किंमत 20 रुपये आहे. किती रुपये आहे? 20 रुपये. मग आता तुम्ही सरळ बिनधास्तपणे म्हणू शकता की आमच्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती रुपये आहे रे? 20 रुपये. किती रुपये आहे? 20 रुपये. आपण काय समजून घेतोय? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, देशाचं उत्पन्न 3 वेगवेगळ्या प्रकारे कसं मोजतात हे समजून घेतोय. फक्त कॉन्सन्ट्रेट ठेवा. ओके, आता मित्रांनो, 20 रुपये त्याला आपलं राष्ट्रीय उत्पन्न असं सरळ सरळ म्हणू शकता. या पेनाची किंमत किती आहे? 20 रुपये. पण मला एक गोष्ट सांगा रे, या पेनाची किंमत 20 रुपयेच आहे हे असं कसं झालं? किंवा पेनाची किंमत 20च रुपये आपण का गृहीत धरली? प्रश्न आहे ना, 20च रुपये का गृहीत धरली? आता याचं कारण सांगतो. बघा मित्रांनो, कोणतीही वस्तू किंवा सेवा निर्माण करायची असेल तर त्याला 4 घटक लागतात. त्यांना उत्पादनाचे घटक असं म्हणत असतात. म्हणजे ते 4 घटक असल्याशिवाय कोणत्याच वस्तू आणि सेवेचं उत्पादन होऊ शकत नाही. त्यामध्ये पहिला घटक आहे बघा मित्रांनो, भूमी. भूमी म्हणजे जमीन. दुसरा आहे, लक्ष द्या इकडे फक्त, दुसरा आहे श्रम. श्रम म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो कामगार तिथले. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे भांडवल, ज्याला आपण पैसा म्हणू शकतो. आणि चौथा घटक जो आहे तर तो आहे मित्रांनो संयोजक. म्हणजेच काय तर हा कंपनी चालवायला लागणारा व्यक्ती. म्हणजे काय, जर आपल्याला कोणतीही वस्तू आणि सेवा निर्माण करायची असेल किंवा वस्तू निर्माण करायची असेल तर या 4 घटकाशिवाय निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, हा पेन आपल्याला निर्माण करायचा असेल तर हा पेन निर्माण करण्यासाठी कुठेतरी आपल्याला कारखाना किंवा उद्योगधंदा टाकावा लागेल, या पेनाची कंपनी टाकावं लागेल. मग हे आपण आकाशात जाऊन टाकणार आहे का? चंद्राच्या शेजारी? नाही, हे आपल्याला इथे आपल्या जमिनीवर टाकावं लागेल. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? म्हणजे ही भूमी आपल्याला लागेल. त्यानंतर मित्रांनो, आता हा पेन निर्माण करायचा तर पेन निर्माण करायला इथं काहीतरी मजूर लागतील, श्रम लागेल.
कामगार लागतील, मग हे कामगार आपल्याला लागतील. त्यानंतर हे पेनाची कंपनी उभा करायला पैसा लागेल, भांडवल लागेल, कॅपिटल, येस, भांडवल लागेल. आणि हे सगळं कंपनी चालवायला एक व्यक्ती लागेल ज्याचं नाव असतं संयोजक. मग अशा प्रकारे कोणतीही वस्तू किंवा सेवा निर्माण करायची असेल तर आपल्याला 4 घटक कामी येतात. एक भूमी, दुसरा श्रम, तिसरा भांडवल आणि चौथा उद्योजक. कोणतीही वस्तू आणि सेवा निर्माण झाली की ती वस्तू आणि सेवा निर्माण झाल्यानंतर या 4 घटकांना त्यांचा मोबदला मिळत असतो. मग आपण असं गृहीत धरूया, हा पेन निर्माण होताना या भूमीला, जी जमीन आहे तिला रेंट जात असतं किंवा भाडे जात असतं, जे भाडं किंवा रेंट आहे तर ते जात असतं. मग आपण असं गृहीत धरूया की हा पेन निर्माण होताना 5 रुपये भाडं या भूमीला गेलं. त्यानंतर कोणती वस्तू निर्माण होताना तिथं कामगार लागतात. मग आपण असं गृहीत धरूया की हा पेन निर्माण होताना इथं 5 रुपये मजुरी गेली. काय गेलं मित्रांनो, या मजुराला किंवा श्रमाला मजुरी गेली. आपण असं गृहीत धरूया की हा पेन निर्माण होताना 5 रुपये जे कंपनी उभा करायला भांडवल आणलं होतं त्या भांडवलाला 5 रुपये काय गेलं रे, व्याज गेलं. आणि आपण असं गृहीत धरूया की हा पेन निर्माण होताना जो संयोजक आहे त्याने 5 रुपये काय ठेवला रे, स्वतःला नफा ठेवला. कळतंय. आणि अशा प्रकारे मित्रांनो भूमीला 5 रुपये गेले, श्रमाला 5 रुपये गेले, भांडवलाला 5 रुपये गेले व्याजाला, आणि नफा जो आहे तर तो 5 रुपये राहिला. मग अशा प्रकारे ही वस्तू बनवायला एकूण किती खर्च आला रे, कारण ही वस्तू हे 4च घटक बनवतात. मग 4 घटकांना वस्तू बनवायला जो खर्च येतो तो खर्च म्हणजे वस्तूची किंमत असते. मग मला सांग, वस्तू बनवायला किती खर्च आला? 5 रुपये भाडं, 5 रुपये मजुरी, 5 रुपये व्याज आणि 5 रुपये नफा, असे टोटल 20 रुपये वस्तू बनवायला खर्च आला. 20 रुपये या उत्पादनाच्या घटकाला लागले, म्हणजेच 20 रुपये यांना वस्तू बनवायला खर्च आला. याचा अर्थ वस्तूची किंमत किती रुपये रे, 20 रुपये. किती रुपये? 20 रुपये. फक्त समजून घ्या मित्रांनो, इकॉनॉमिक्स इज अ कॉन्सेप्च्युअल सब्जेक्ट. प्रॉपर समजून घ्यायचं आपल्याला. ओके, क्लिअर. चाल, पेनाची किंमत कशी ठरली कळालं. जे 4 घटक लागतात त्या 4 घटकांना पेन निर्माण करताना जो मोबदला गेला, जे पैसे लागले ते पैसे म्हणजे त्या पेनाची किंमत. यांना किती किती रुपये लागले? 5 रुपये, 5 रुपये, 5 रुपये, 5 रुपये, 20 रुपये. 20 रुपये काय झाली पेनाची किंमत. क्लिअर इथपर्यंत? ओके. आता मला सांगा, देशात निर्माण झालेलं एकच पेन, बरोबर. आता मी पेनाची किंमत मोजली तरी मला देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती येईल? 20 रुपये. कळतंय. आणि पेन निर्माण करताना किती घटक लागले? 4 घटकाशिवाय तो वस्तू निर्माणच होत नाही. मग मी जर काय केलं, या 4 घटकाला एकूण किती मोबदला मिळाला हे जर काउंट केलं तरी पण मला काय मिळेल रे, देशाचं काय मिळेल? राष्ट्रीय उत्पन्न 20 रुपये. ओके, आता समजून घ्या. आता काय झालं मित्रांनो, या उद्योग संस्थेने जो पेन बनवलेला आहे किंवा वस्तू बनवलेली आहे, आता ते उद्योग संस्था खिशात ठेवणार आहे का? खिशात ठेवलं, त्या खिशात जर ठेवलं ते पैसे मिळणारच नाही ना. हे उद्योग संस्थेला हा पेन काय करावं रे, विकावं लागेल. कळते. आणि या उद्योग संस्थेकडून पेन खरेदी करणारे कोण असतं? कुटुंब संस्था. आता ते तुम्हाला माहित नाही कुटुंब संस्था म्हणून, फक्त एक सांगतो, देशातली जनता. मग आपण असं समजूया, या उद्योग संस्थेने हा पेन कुणाला देतात? उद्योग संस्था कुटुंब संस्थेला. आता कुटुंब संस्था म्हणजे काय, तर यामध्ये एक व्यक्ती असू शकतो, एक कुटुंब असू शकतं, किंवा विशेष साध्या सोप्या सरळ भाषेत सांगतो, देशातील लोक किंवा देशातील जनता. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? ओके. आता काय झालं, या उद्योग संस्थेने हा पेन विक्रीला काढला आणि या कुटुंब संस्थेपैकी एक राहुल नावाचा व्यक्ती होता. बघा, राहुल नावाच्या व्यक्तीनं काय केलं, हा पेन खरेदी केला. निर्माण झालेला पेन खरेदी केला, बरोबर. आता मला सांगा, राहुल नावाच्या व्यक्तीने हा पेन खरेदी केला असेल तर राहुलने हा पेन खरेदी करण्यासाठी किती पैसे खर्च केले रे? किती पैसे खर्च केले? 20 रुपये. कळतंय का? कारण पेनाची किंमत किती रुपये आहे? 20 रुपये. बघा, समजून घ्या. देशात एक पेन निर्माण झाला. एक पेन म्हणजे आपण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो का? नाही. त्याला आपल्याला कशात कन्सिडर करावं लागणार आहे? पैशामध्ये. मग पैशामध्ये कन्सिडर किती प्रकारे करतोय आपण? 3 प्रकारे. आणि या 3 प्रकार, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला एखाद्या वस्तू किंवा सेवेला पैशामध्ये कन्सिडर करता येतं. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या किती पद्धती आहेत? 3. किती पद्धती आहेत? 3. आता लक्षात घ्या, आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यास 3 पद्धती: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत. मग उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात? लक्ष द्या इकडे. कॉन्सन्ट्रेट. चला सांगा, उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात? तर बघा, उत्पादन पद्धतीनुसार जर आपल्याला एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर कसं मोजायचं? त्या देशात जेवढ्या अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या किंवा जेवढ्या अंतिम वस्तू आणि सेवा त्या देशामध्ये निर्माण झाल्या, त्या अंतिम वस्तू आणि सेवेची किंमत आणि त्या किमतीचं ग्रँड टोटल म्हणजे काय रे? उत्पादन पद्धतीनुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. मग मी सरळ एक पेन आणि पेनाची किंमत गृहीत धरली आणि सांगितलं या पेनाची किंमत 20 रुपये आहे. याचा अर्थ मी कोणत्या पद्धतीनुसार देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं रे? उत्पादन पद्धतीनुसार. कोणत्या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजलं? उत्पादन पद्धतीनुसार. ओके. उत्पन्न पद्धतीनुसार देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात?
देशामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या, बघा, देशामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या, सगळ्या वस्तू आणि सेवा निर्माण होताना या उत्पादनाच्या घटकाला किंवा उत्पादनाचे जे 4 घटक आहे यांना प्रत्येकी किती किती मोबदला मिळाला, तो मोबदला मी काउंट करणार. म्हणजे जसं वस्तू आणि सेवा निर्माण होताना भूमीला 5 रुपये गेले, श्रमाला 5 रुपये गेले, भांडवलाला 5 रुपये गेले आणि भांडवलाच्या व्याजाला आणि संयोजकाला 5 रुपये नफा राहिला. अशा प्रकारे टोटल 5, 10, 15, 20 म्हणजे एक देशामध्ये वस्तू आणि सेवा निर्माण होताना या उत्पादनाच्या घटकाला एकूण किती रुपये खर्च आला रे? 20 रुपये. मग अशा प्रकारे जर या उत्पादनाच्या घटकाला मिळालेला मोबदला मी मोजला तर मला उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजलं असा त्याचा अर्थ होतो. किंवा खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात? देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या त्या वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी देशातील लोकांनी किती रुपये खर्च केले, ते खर्च केलेले पैसे जरी मोजले तरी मला देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कळेल. आणि मित्रांनो, ज्या वेळेस मी या लोकांनी एखादी वस्तू किंवा सेवा खर्च करायला किंवा सगळ्या एका आर्थिक वर्षातल्या वस्तू आणि सेवा खर्च करायला किती रुपये खर्च केले याचं जर ग्रँड टोटल मी काढलं तर मला खर्च पद्धतीनुसार देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कळेल. समजून घ्या. आता 90% क्लिअर झालं, फक्त 10% बाकी आहे, ते आता मी क्लिअर करतो. ओके, चला बोला. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एकूण किती पद्धती आहेत? 3. एखाद्या देशात निर्माण झालेले वस्तू आणि सेवेचं उत्पादन आपण पैशामध्ये 3 प्रकारे कन्सिडर करू शकतो किंवा 3 प्रकारे त्याला पैशामध्ये मोजू शकतो. एक काय? जेवढ्या वस्तू आणि सेवा देशात निर्माण झाल्या, बघा समजून घ्या, जेवढ्या वस्तू आणि सेवा देशामध्ये निर्माण झाल्या त्या वस्तू आणि सेवा गुणिले त्यांच्या किमती, असं जर आपण सरळ सरळ केलं, जेवढी किंमत ठरली तेवढी, तर आपल्याला कोणत्या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न येतं? उत्पादन पद्धतीनुसार. किंवा जर या वस्तू आणि सेवा देशामध्ये निर्माण होताना जे उत्पादनाचे 4 घटक आहेत, तर प्रत्येक वस्तू निर्माण होताना किंवा वस्तू निर्माण होताना या 4 घटकाला किती किती मोबदला गेला, तर मग काय करायचे? हे 4 घटक काढायचे, या प्रत्येक घटकाला किती किती मोबदला गेला त्याचं काउंट करायचं आणि अशा प्रकारे हे काउंट करून मी जर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तर तितकंच येणार आहे. पण मी कोणत्या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजलं असा त्याचा अर्थ होतो? उत्पन्न पद्धतीनुसार. कारण हे उत्पन्नाचे 4 घटक आहेत, उत्पादनाचे 4 घटक आहेत. ओके. किंवा देशामध्ये एका आर्थिक वर्षात जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या, या वस्तू आणि सेवा निर्माण होताना कोणी कोणी खरेदी केल्या किंवा खरेदी करायला कोणी कोणी किती खर्च केला किंवा कोणी कोणी किती खरेदी केल्या, तर या खरेदी करायची जर ग्रँड टोटल किंवा देशातील लोकांनी या वस्तू खरेदी करायला किती रुपये खर्च केले ते खर्च करून त्याची जर ग्रँड टोटल केली तर मला कोणत्या पद्धतीनुसार देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कळेल? खर्च पद्धतीनुसार. क्लिअर? एकदम सोप्या भाषेत सांगितलं. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत या दोनच पद्धतीचा वापर करतात. आता फॅक्च्युअल डेटा सांगतो तुम्हाला काही. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना फक्त आणि फक्त कोणत्या? उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत या दोनच पद्धतीचा वापर करतात. खर्च पद्धतीचा वापर करत नाही. एक बांधकाम क्षेत्र आहे, अपवादात्मक, पण ते गृहीत धरू नका. तुम्हाला जर प्रश्न आला तर फक्त या दोनच पद्धती सांगा. खर्च पद्धतीचा वापर भारतामध्ये उत्पन्न मोजण्यासाठी, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केला जात नाही. ओके, अजून पुढे जाऊन सांगतो. बघा मित्रांनो, आपल्या अर्थव्यवस्थेचे एकूण 3 क्षेत्र आहे. तुम्ही ऐकलंय असेल पहिल्यापासून, कारण आता तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता म्हणजे तुम्हाला माहितीच असेल. आपल्या अर्थव्यवस्थेचे एकूण 3 क्षेत्र आहे. एक आहे, म्हणजे तसे 5 आहे, पण मी तुम्हाला महत्वाचे 3 सांगतो. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. प्राथमिक क्षेत्रामध्ये काय येतं बघा, याच्याशी रिलेटेड थोडीशी गोष्ट आहे. प्राथमिक क्षेत्रामध्ये काय काय येतं? प्राथमिक क्षेत्र येतं मध्ये कृषी आणि संलग्न कृषी आणि संलग्न जे म्हणू शकतो आपण त्याला, कृषी आणि त्याच्याशी संलग्न असलेले उद्योग, कृषी आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या गोष्टी. कृषी म्हणजे शेती येते प्राथमिक क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर त्याच्याशी संलग्न म्हणजे मासेमारी, त्याच्यानंतर वन व्यवसाय, हे सगळं प्राथमिक क्षेत्रात येतं. द्वितीय क्षेत्रात काय येतं? सगळ्या प्रकारचे उद्योग हे द्वितीय क्षेत्रात येतं. आणि तृतीय क्षेत्रात काय येतं? सगळ्या प्रकारच्या सेवा या तृतीय क्षेत्रात येतात. मग अशा प्रकारे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीय क्षेत्र. आणि लक्षात घ्या मित्रांनो, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 2 पद्धतीचा वापर होतो, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत. उत्पादन पद्धतीचा वापर भारतामध्ये प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा मोजण्यासाठी होतो. प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्र म्हणजे कोण? कृषी आणि त्याच्याशी संलग्न असलेले क्षेत्र आणि सगळे उद्योग जिथे वस्तू निर्माण होतात. अशा प्रकारे जेवढ्या प्राथमिक क्षेत्रात आणि द्वितीय क्षेत्रात वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या त्या कोणत्या पद्धतीनुसार मोजल्या जातात? उत्पादन पद्धतीनुसार. आणि जेवढ्या भारतामध्ये सेवा निर्माण झाल्या तर सेवा क्षेत्राचं जे उत्पादन आहे ते उत्पन्न पद्धतीनुसार मोजलं जातं किंवा सेवा क्षेत्राचं राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पन्न पद्धतीनुसार मोजलं जातं. फॅक्च्युअल डेटा. आता तसं सांगायला गेलं ना मित्रांनो, इतकं डिटेल सांगता येतं 2-4 घंटे संपणार नाही, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही ना, म्हणून मी तुम्हाला अगदी शॉर्टकटपणे काही गोष्टी सांगायला गेलो आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते तुम्हाला व्यवस्थित कळालं असेल.
परत एकदा फास्ट सांगतो, लक्ष द्या इकडे. आपण आपला प्रश्न काय होता एकदा रिव्हाइज करतो, मग आपण थांबूयात. चला, आपला प्रश्न काय होता सांगा. आपला प्रश्न होता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची खालीलपैकी कोणती पद्धत नाही. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे एकूण किती पद्धती आहेत? 3. किती पद्धती आहेत? 3. एक उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? उत्पादन पद्धतीनुसार देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं? देशात ज्या अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या त्या गुणिले त्यांच्या किमती करायच्या, साध्या सोप्या सरळ भाषेत. तर आलं आपलं उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न. उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं? किमती गृहीत नाही धरायच्या. काय करायचं? त्या वस्तू व सेवा निर्माण करायला या उत्पादनाचे जे 4 घटक आहे यांना किती किती मोबदला मिळाला, या उत्पादनाच्या प्रत्येकाचा मोबदला काउंट करायचा आणि त्याचं जे ग्रँड टोटल येईल ते म्हणजे आपलं उत्पन्न पद्धतीनुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. आणि खर्च पद्धतीनुसार मोजायचं असलं ते काहीच गृहीत धरायचं नाही, फक्त गृहीत धरायचं देशामध्ये लोकांनी खरेदी करण्यासाठी किती किती पैसे खर्च केले ते काउंट करायचं. आलं आपलं खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न. पण मला सांगा रे, खर्च पद्धतीनं खूप किचकट आहे. कशी आकडेवारी उपलब्ध होईल? किती मोठी सिस्टम लागेल हे सगळं करण्यासाठी? कोणी किती किती खर्च केले, कशा कशा प्रकारे केले, हे खूप किचकट प्रोसेस आहे. म्हणून खर्च पद्धतीचा वापर सहजासहजी कुठे केला जात नाही. पण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत आहे बरं ही, पण भारतात वापर केला जात नाही, बऱ्याच देशात पण याचा वापर केला जात नाही. लक्षात या, 2 पद्धतीचा वापर केला जातो. क्लिअर इथपर्यंत? आता मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला ह्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या कळाल्या असतील. आता बघा मित्रांनो, आता बॅच जी आहे आपली इकॉनॉमिक्सची बॅच, त्या बॅच मध्ये मी इतकं डिटेल घेतलेलं आहे बघा. आता ही उत्पन्न पद्धत इथून सुरू होते, तर या सगळ्या गोष्टी मी अगदी विस्तृतरित्या सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आपली उत्पन्न पद्धत अगदी विस्तृतरित्या समजून सांगितलेली आहे आणि त्यानंतर खर्च पद्धत अगदी विस्तृतरित्या समजून सांगितलेली आहे. कुठे? बॅच मध्ये. पण आता इथं हे घ्यायला 1-1.5 तास लागेल, तितकासा वेळ आपल्याकडे नाहीये. म्हणून मी तुम्हाला साध्या सोप्या सरळ भाषेत जो प्रश्न आयोगाला अपेक्षित आहे, किंवा ज्या गोष्टी आयोगाला आता आगामी एक्झामसाठी अपेक्षित आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. आलं लक्षात मित्रांनो? परत एकदा सांगतो, आपली जी बॅच आहे ना मित्रांनो, ती 1 स्टॉप सोल्युशन इकॉनॉमिक्स. त्यामुळं अवश्य तुम्ही फीस पण काही जास्त नाही येणार आहे. कधी जरी वाटलं तुम्हाला इकॉनॉमिक्स शिकायचं किंवा परफेक्ट करायचं, तर माझ्याकडे या, माझी बॅच बघा, 100% सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती याच्या संदर्भात काही गोष्टी आहेत तर त्या अगदी कमी वेळेत मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर आता आपण तुम्हाला समजले असेल अशी अपेक्षा करतो. आवडलं तर लाईक करायला, कमेंट करायला आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. आता आपण इथेच थांबतोय. चलो, थँक्यू सो मच.